रूपा, अगं ये रूपा, अगं त्या रानानं माझा जीव घ्यायला. अगं रूपा, अगं यांना कशाला घेतलं घरात? यांना पहिलं बाहेर काढ. देवाच्या पाया पडायला आले, मी नाही कसं म्हणणार? माझा जीव घ्यायला टपलेला राक्षस आहे ती, यांना पहिलं बाहेर काढ. मी कसं बाहेर काढणार यांना? अगं तू भल्या भल्यानं ना आधी लावलंस तशी यांना बी बाहेर काढ. अगं जमल तुला? नाही, या रूपाच्या जलात यातलं कोण बी नाही अडकणार. सगळे बिचारी ब्रह्मचारी पैलवान. आवळे दंतपंगती रागणी साईला ज्वाळा भुकडी ताठिल्याबळे पुच्छते मुरडे माता सुवर्णकटिका सोटी घंटा किन्नागरा ठकारे परता आई सा नेटका सडपादू छपळांग पाता मोठे महाविद्युल. सोड, तुझं काही खरं नाही. मला धमकावताय काय? थांबा 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 इथंच. नाही तुम्हाला खडी फोडायला पाठवला तर नावच सांगणार नाही संपतराव. अरे जो कधी संपत नाही तो संपतराव आहे मी. भाल्या काय झालं? काकाचं पळत का सुटलं? काय माहित. अरे आम्ही अंगाला बी हात लावून नाही दिला. पक्क मारलं नाही ना? व नाही दादा, अजिबात मारलं नाही. मी मारलं का रे? नाही. मग ठीक आहे, पूजा झाली आहे, प्रसाद खाऊन घेऊया. चला. अंजली, हे तुम्ही काय चांगलं करत नाही. एकट्या गरीब म्हाताऱ्याला बघून त्याचा छळवाट करायचा. पण मी बी सोडणार नाही. तुमची पोलिसात कंप्लेंटच करतो. काय झालंय काका? काय झालं? जणू का तुला माहितच नाही. हे बघ, तो आब्या आता आरोपातून सुटलाय. आता तुझ्या नवऱ्याची पाळी आहे. 10 वर्ष खडी फोडायला पाठवतो की नाही बघ. हो पण झालंय काय? अगं तुझा नवरा पैलवान घेऊन घरात घुसलाय. माझ्या घरात मलाच बसायची चोरी. वर खून करायचा प्लॅन, धमकी. आता गेला तुम्ही 12च्या भावात. मी सोडणार नाही कोणाला. उगाच काही बोलू नका काका. हे असं काही करणार नाही. असं तुला वाटतंय, मला बी वाटायचं. पण तुझा नवरा दिसतो तेवढा साधा भोळा नाही. माझ्याकडे पुरावा आहे. आजचं त्याचं जेवण जलातच पाठीव. आओ काका, आओ. राणादा, काका जाम टाकलाय बघ. आज ना उद्या वाडा सोडणार म्हणजे सोडणार. होय, मला बी तसंच वाटतंय. तसं झालं तर चांगलंच आहे. तसं बी मला मारामारी करायची नाही बघ. डोंगी माणसाची काय मारायची गरज असते. जरा हुल दिली की नाही लय घाबरत्यात. तू काय काळजी करू नकोस. वाडा आपल्याला मिळणार म्हणजे मिळणारच. बेस्ट. तसं झालं तर घरातले समधी खुश होतील ना. होय. अहो तुम्ही तुम्ही इथे काय करताय? अहो काय नाही,
ते भाल्याच म्हणला वाड्यातल्या देवांची पूजा करूया म्हणून तेच करायला आलतो. पूजा करायला का मारामारी करायला? म्हणजे तुम्हाला सांगितलं होतं मी मारामारी करायची नाही, तरी तुम्ही केलीत. अहो कोण म्हणलं? मला आता काका भेटले होते, ते पोलिसांना घेऊन येतात. अहो वहिनी, अहो काका किती खोटं बोलतो माहित नाही तुम्हाला. अहो आम्ही अंगाला हात बी लावला काकाच्या. पाहिजे काकीला विचारावा. अंजली, तुमचा काका किती फेकाडे तुला माहितीये की नाही? उद्या गावात जाऊन काय बी करेल, तू काय तेच खरं धरणार आहे काय? म्हणजे तुम्ही कोणीच काकांना घाबरवलं नाही? अहो अजिबात नाही. अहो राणा कधी मारामारी करेल वय? अच्छा, म्हणजे ते काका उगाच इश्यू करताय. येऊ द्या त्यांना, बघतेच मी. या साहेब, तुम्ही तुमच्या डोळ्यांनी बघा. अख्खी तालीम घेऊन माझा जीव घ्यायला आला यो राणा. उगाच तोंडाला येईल ते बोलू नका. हे देवाची पूजा करायला आलेत सगळ्यांबरोबर. तू आता किती बी वाचणार नाही तुझा नवरा. साहेब, तपास सुरू करा. तुम्ही या वाड्यात कशाला आलात? आमचंच वाड आहे. बघा बघा कसा धमकावतोय. अहो मी इकत घेतलाय हा वाडा, माझ्या मालकीचा आहे हा वाडा. विचारा तुम्ही. हा वाडा यांच्या मालकीचा आहे? होय. मग हे सगळे पैलवान घेऊन तुम्ही कशाला आला तिथे? मी सांगतो साहेब, वाडा जर काकाच्या मालकीचा असला तर वाड्यातले आमच्या मालकीचा आहेत. रुपा काकी म्हणजे वाड्याच्या मालकीन, अहो यांचीच परवानगी काढून आलोय आम्ही. खरंय काय? होय, सकाळी मला विचारूनच वाड्यावर आलेत सगळे. बघा हे बघा प्रसाद. अहो पूजा अर्चा झाल्यावर धमक्या दिल्या या पेलवानांनी मला. धमक्या? हा. कसल्या धमक्या दिल्या? अहो नजरेनं धमक्या दिल्या. अहो काका, तुम्हाला काहीतरी वेगळं वाटत असेल. अहो धमक्या कुठं? अहो नजर तशी आहे माझी. बरं नजरेचं सोडा. साहेब, मी तुम्हाला प्रत्यक्ष पुरावाच दाखवतो. चला माझ्या बरोबर. या इकडे. अरे लादी कुठे गेली? साहेब, बर्फाच्या लादीवर लिहून खून करायची धमकी दिली होती त्यांनी. अरे माणूस वितळायला लागला या उन्हामध्ये आणि बर्फाच्या लादीचं काय घेऊन बसलात? आणि त्यावर कोणी धमकी देतं का? दिली होती, मला दिली होती. तुमचा मेंदू पण वितळला या उन्हात. परत जर असा वेळ आमचा फुकट घालवलात ना तर याद राखा, सरळ आत टाकीन. चला. सॉरी, खरं आमच्यामुळे जरा तुम्हाला त्रासच झाला. पण साहेब माझा आहे. ए गप, पुढच्या वेळेला न ऐकताच आत टाकतो तुला, म्हणजे कळेल. चल रे. अशाच खोट्या तक्रारी करून आम्हाला त्रास देणार असाल तर तसं सांगा तरी. अगं नाही अंजली, यांनी खरंच घाबरवलं मला. माझ्या अंगावर गाड्या घातल्या, मला धमक्या बी दिल्या यांनी. बस, फार ऐकून घेतलं तुमचं. आधी वाड्यातल्या धमक्या, आता गाड्या पण का? अहो किती खोटं बोलावं, याला काही मर्यादा आहे का नाही? अहो बघा की आपल्या चांगलं म्हणता गैरफायदा घेतो काका यो. पण आता नाही. अगं पण खरंच मला काही ऐकायचं नाहीये तुमचं. तुम्ही माझ्या नवऱ्यावर खोटा आळ घेतलात ना, आता बघाच तुम्ही काही करा, आमच्यावर खोट्या तक्रारी करा, पण आम्ही वाडा परत मिळवणारच. अरे वा, भारीच की. अहो चालते की. नाही, आपण समजे कागदपत्र तयार करून ठेवू. होय, चालते. बरं ठेवू काय? हा, खुश खबर आहे. काय म्हणलं? वकील साहेबांनी कोर्टामध्ये समजा पुरा सगळा अर्ज केला होता आणि त्यात वर्ण पोलिसांनी नायकांच्या घोटाळेबाजीचा बी अर्ज सादर केला. वकील साहेब म्हणतात उद्या परवापर्यंत आपली हमी रक्कम बी मिळेल परत. अरे वा राणा, अरे एक नंबर झालं की. आता काय टेन्शन नाही आपल्याला. पण अजून वाडा कुठे येतोय ताब्यात? नाही, एवढं 2-250 एकराचा मालक राहतोय खुराड्यात. एवढं मोठं मंत्री साहेब खुराड्यात राहतात. बरं दिसतंय काय हे?
बाबांवरचे सगळे आरोप जाऊन ते पुन्हा मंत्री होत आहेत. आपली जमीनही परत मिळते. आता फक्त आपला वाडा राहिलाय. अहो, तुम्ही कशाला त्या काकांना धमकावलं? आता तर ते जास्तच पेटून उठले. अहो मी कुठं काय केलं? किंवा भाल्या म्हणला वाड्यात जाऊन पूजा करू, वाडा आपल्याला परत मिळेल. अहो मी पूजा करत होतो, त्यानं मागच्या मागे समजा कारभार केला बघा. नाही, जे झालं ते झालं. आता खरे काय बघ राणा, वाडा मिळाले बघा आपल्याला पूर्ण सक्सेस मिळणार नाही. वय पण वाडा मिळवायचा कसा? अरे किती यानं काय काय केलं, पण तो काका काय तयार होण्यात झालंय. आपल्याला काही करून काकांना तयार करावं लागणार. वाड्याशिवाय आपलं कुटुंब अपूर्ण आहे. आता काय मिळत नसतो वाडा परत. ए तो काका लई डॅम्बिस माणूस आहे. हे बघा, आपण त्याला इनवण्या करून बघितल्या, त्याला दाम देऊन बघितला, धमकावून सुद्धा बघितलं. आता दुसरा काय उपाय राहिलेला नाही. आपण मागील दिवसात काय काय केलं? साम झाला. वाडा तरी बी आम्ही विनंतीच करत राहणार, आमचा वाडा परत द्या. काका आमचा वाडा आम्हाला परत द्या. आम्ही विनंती करतो, आमचा वाडा आम्हाला परत करा. दाम झाला. पैशाचं गाजर दाखवून त्याच्याकडनं वाडा परत घ्यायचा. 10ला डन करून टाकूया. होत असेल व्यवहार तर बोला लवकर. काका अहो लय विचार करू नका सा, काय गोडांची आबरू जाणार, वरनं 10 लाख रुपये मिळणार. बरं ठीक आहे, काढा पैसे. नाही राव, ऐन टायमाला गणित फिसकटलं. काय झालं? झालं होतं काका तयार, पण मध्येच नंदिता ताईंना गोळ घातला आणि डावच फिसकटला. दंड झाला. आता भेद राहिला. म्हणजे हे बघा, काकांनी आपल्याला फसवून वाडा घेतला ना, मग आता तो आपण फसवूनच परत घ्यायचा. म्हणजे आमच्या बोलण्यावरनं तुमच्या डोसक्यात आयडिया आली म्हणायची की. नाही बरोबर आहे, आमचं डोसका हायच तसं बघा हुशार. चला, आम्ही दिली का नाही तुम्हाला आयडिया? अहो पण तुम्ही असल्या फसवफसवीला कसं काय तयार झालं? हे बघा, आपल्या संतांनीही सांगितलंय, नाठाळाच्या माथी हणू काठी. तुम्हाला फसवलं, आता आपण त्यांना फसवू. चांगल्या माणसाला फसवा असं नाही म्हणते मी, पण जे आपलं आहे, जे आपल्या हक्काचं आहे, ते परत मिळवण्याचा हाच एकमेव पर्याय शिल्लक आहे. त्यो बी आम्हीच दिलाय म्हणल्यावर 100% लागू होणार बघा. आता आपला वाडा परत मिळणार. खरं राणा, तो काका म्हणजे महाडांबीस माणूस आहे. त्याला कसं फसवायचं आणि फसविणार कोण? आम्ही. आव असलं फसवा फसवीचं लई भारी जमतंय बघा आम्हासनी. आम्ही परत मिळवून देतो वाडा. अजिबात नाही. तुझ्यामुळे या टायमाला वाडा मिळता मिळता राहिलाय. तू अजिबात नाही बघ. राणा भाऊजी, तुम्ही सांगा बरं यासनी. नाही वहीन, मला या असलं फसवफसवीचं काय बी जमणार नाही. आम्ही बघतो काय करायचं ते. अहो पण राणा तर नाही म्हटलंय ना बघ. बस खाली बघ, उगाच मध्ये मध्ये. वहिनी तुम्ही सांगा कसं फसवायचं ते. लंका दहनाच्या वेळी जसे हनुमान गरजेचे होते, तसे बिभीषणही गरजेचे होते. आपण बिभीषणाला गाठायचं.
अख्ख्या गावात बिभीषण नावाचा एक बी माणूस नाही. कुणाला गाठणार आहे तुम्ही? झालं दात काढून बसा आता. वहिनी डोक्याच्या बाहेरचं आहे उदाहरण. तुम्हीच सांगा कोण आहे बिभीषण. रूपा रूपा अगं हे रूपा. काय जवळच असून 17 वेळा हाक मारायची काय गरज आहे का? अगं जवळ असून तू ऐकायलाच तयार नाही. काय आहे बोल. अगं जेवणाचं काहीतरी बघ. एक काम कर, बाहेर जा, 4 दगड आणि ढेकळं घेऊन ये. दगडांचं कालवण आणि ढेकळाची भाकरी करून घालते तुला. का 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 परवा 1000 रुपयाचा किराणा भरला, तू गेला कुठं? 1000त 100 रुपयाचा तरी आला का किराणा? सगळं संपलं. सगळं पैसे नशा पाण्यात घालवायला लाज नाही का रे वाटत तुला? अगं टेन्शन आहे म्हणून पेलो मी. टेन्शन मध्ये माणूस जीव बी देतो, ते नाही सुचत तुला? अगं जीव दिला बी असता, पण या प्रॉपर्टीचं काय करणार? या वाड्याचा मालक आहे मी. बस उराला धरून मग माझ्या मागे किरकिर करायची रे सारखी सारखी. ये अच्छा, आता माझी किरकिर वाटायला लागली तुला. मी तुला हित आणलं, कुठं रस्त्यावर नाचगाणी करत होतीस. जर चांगलं दिस धावलं तर मलाच मेजाज धावतीस. नाचगाणं चांगलं होतं. कला जाऊन कष्ट करून पैसे कमवायचे, लोकांना फसवून त्यांची हाय खाऊन काय करत नव्हते. अच्छा, म्हणजे मी फसवा भामटा? अरे हायच की, मी कशाला सांगायला पाहिजे? मग कशाला राहतेस या भामटा संगत? चल उचल तुझा बोजा बिस्तारा आणि सोडित ना. मला बी काय हौस नाही तर राहायची, पण जोवर माझ्या हातनं घडलेली चूक सुधरत नाही तोवर म्या बीत ना हलायची नाही. कसली चूक? भल्या माणसांना फसवायला साथ दिली ही चूक. खरं म्हणजे मीच चूक केली. तुला माझ्या संगत हित आणलं ना, तेच चुकलं माझं. पण आता नाही. चल निघित ना. हॅलो हॅलो रूपाताई, ऐका ना, माझं एक काम होतं तुमच्याकडे. हा बोल की. भेटता येईल आत्ता? हो आत्ता. हा चालतंय. हा ठीक आहे. ये कुठे निघालीस? मसनत येतोय. अगं जो संपत नाही तो संपतराव आहे मी. मी मसनात तवाच जाईन जेव्हा माझ्या मनात येईल. चल निघ, पण पुन्हा आलीस ना तर याद राख. मला बी हौस नाही तुझ्यासारख्या भामट्यावर राहायची. चल ये जा 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 माझ्या घरातून. अगं मी एकटाच राहीन. जो वाडा माझा आहे आणि तो मी कुणालाच देणार नाही. जा गद्दार. गद्दार कुठली? ए गद्दार. अजून कसं काही नाही झालं? होय की, आता पुढे यायला पाहिजे होतं. तेच तर. येतील. आमसनी बी कळू द्या की कोण आहे ते. तू माहित करून घेऊन काय करणार आहेस? अहो असं कसं, आम्ही बी या घरातलंच आहे नव. कोण त्यो बिभीषण आहे ज्याला तुम्ही बोलवलंय हे आमसनी बी कळलंच पाहिजे की. कळेल लवकरच. काय जाऊ बाई, समद्यासनी माहिती आणि आम्हीच काय घोडं मारलंय बरं. आणि भाई ते बिभीषणाची आयडिया खरा आमचीच आहे आणि तुम्ही आता आमसनीच बाजूला सारायलाय वे. सांगा की वहिनी, हा राणा भाऊजी. तुम्हाला कळायला लागेल जरा दमदार. हो काय राणा भाऊजी, तुम्ही बी या समद्यांमध्ये सामील झाला म्हणजे? वहिनी तसं काय नाही. उद्या बघा आले